सांगोड झाली आणि आम्ही निघालो इथून. आता कुठं जायचं तर माहित नाही. आमचा विकी दादा चालला. सॉरी माय मिस्टेक. एकटेच नाही चाललं, आम्ही दोघी चाललो. पण आता नेमकं चाललो कुठं तर आम्हालाच नाही माहित. लाईन तर चष्मा काढ. भाऊचा चष्मा नाही. आरामात चष्मा काढला भाऊचा. हे लाईन लागली, अशी लाईन लावावं लागते जी अगोदर. लाईन लावली म्हणजे तिथं दुसऱ्या दिवशी नंबर लागते म्हणते. आता आमचंच काही खरं नाही. आता आमचं काय होते त्या तिरुपतीलाच माहीत आहे. नेमकं कसं दर्शन होणार आहे तर. आता प्रेमानं होणार आहे, आरामात होणार आहे का गडबडीत होणार आहे माहीत नाही, पण होणार आहे कसं तरी. पाहू आता काय होते तर. दिवस निघाला करा तर फायनली आता आमचा आजची सकाळ. कल सुबह का नाश्ता जैसलमेर में करेंगे. आज सवेरे का नाश्ता हम आंध्र प्रदेश तिरुपति में करेंगे. స్టార్టింగ్ లోకల్ నుండే తీసుకుంటారు. లోకల్ నుండి తీసుకుని तर फायनली साऊथचे लगेच पिक्चर पाहत होतो. तर आज अशी फिलिंग येऊन राहिली साऊथच्या विलनसारखी. थोडंसं टकलं पकलं आहे, त्याच्यामुळं काही वाटत नाही असं. शिवाजी तर बॉससारखं वाटून राहिलं काहीतरी. आणि हे विष्णू निवासम इथंच थांबलो आम्ही सकाळी 4 वाजतापासून तर 8 वाजेपर्यंत. आता कुठं जायचं तर पाहू. आता सगळे इकडं जिलेब्या दिसून राहिल्या. हा का इकडं कुठे जिलेब्याच लिहून दिसत. हा का जिलेब्या काय आपल्याला वाचता येत नाही. अरे हे स्टेशन इथूनच आपली ट्रेन जाते येते. इथून आपण स्टेशनमधून उतरलं का डायरेक्ट हे विष्णू निवासम भेटून जाते इकडचं. दिसलं का हे विष्णू निवासम? ठीक आहे बोललं. हा ओके. एक गाडी नवीनच स्वर्गदूत जसं राहते आपल्याकडं आपल्या महाराष्ट्रात आपल्या गावामध्ये. ह्या स्वर्गदूतासारखी दिसून राहिली, पण स्वर्गदूत भी नाही यावाला. स्वर्गात नेणार. ह्याचं नाव आहे श्रीवारी. काय नाव आहे? श्रीवारी धर्मधाम. हा श्रीवारी धर्मधाम असं या गाडीचं नाव आहे. पण मस्त गाडी वाटत आहे, अशी स्वर्गदत्तात गेल्यासारखं. जिवंतपणी स्वर्गदत्तात जर बसायचं असेल तर एकदा आंध्र प्रदेशच्या या गाडीमध्ये येऊन बसायचं. आणि ते पण मुफ्त म्हणते, फ्री बस म्हणते. हे सगळ्यात बेस्ट का फुकटमध्ये तुम्हाला स्वर्गदत्ताची फिलिंग. तर तिरुपतीला जर कधी याचं जर काम जर पडलं तर सगळ्यात अगोदर दर्शनासाठी जे रिझर्वेशनचे तिकीट राहते ते घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की आम्ही ना काही घेतले नाही आणि आम्ही पाहत होतो तर ते काही आमचं जमलं नाही. तर आम्ही म्हटलं व्हिडिओवर पाहू. तर आता आम्ही आलो इथं. हे तुम्ही पाहू शकता मागच्या साईडला हे विष्णू निवासम म्हणून आहे. आणि इकडं रेल्वे स्टेशन आहे. रेल्वे स्टेशनवर उतरलो आणि त्या विष्णू निवासममध्ये गेलो, पण ते काही जमून नाही राहिलं. तर आता आम्ही पाहतो जे डायरेक्टवाली लाईन राहते त्या लाईनीमध्ये जातो आणि पाहतो काय होते तर हाल होणार का बेहाल होणार तर. पण दर्शन तर ह्याच लागणार आहे आता आलो इथपर्यंत तर. पण तुम्ही अशी काही चूक नको करा. सगळ्यात अगोदर जशी तुमची ट्रेनची तिकीट कन्फर्म करता तशाच ट्रेनच्या तिकीटसोबत तुम्ही तुमच्या दर्शनाची पण तिकीट कन्फर्म करा. आणि त्याच्यानंतरच तुम्ही दर्शन घ्यायसाठी घ्या. डायरेक्ट जर आले तर हालाचे बेहाल होणार आहे आणि टाईमपास जास्त होणार आहे. तर चला पाहू आता काय होते तसं मोजवू. दादा इथंच होते का चेकिंग?
अरे हो दादा, डोंट वरी, बी हॅपी. हा, बी हॅपी. तर हा आहे का, बस नंबर किती आहे? 3628. तर हा आहे, हो, तर हा आहे टोल नाका. टोल नाका नाही म्हणता येईल, चेकिंग. तर हा आहे टोल बूथ. इथं झाल्या सगळ्या बॅग चेकिंग आता. आणि आता इथून आम्ही निघत आहोत आमच्या दर्शनासाठी. मोठाचा टोल बूथ आहे वाला, स्पेशली बॅग चेक होते इथं. व्ह्यू जर पाहन तर एकदम जबरदस्त असा व्ह्यू येत आहे इथून. आणि पाहू शकता तुम्ही, एकदम भारी, समथिंग स्पेशल काहीतरी. व्ह्यू पाहन तर एकदम भारी, एकदम हाईटवर आलो आपण. खरंच स्वर्गासारखा अनुभव. भाऊने रिक्वेस्ट केली आणि भाऊनं ऐकलं, त्याबद्दल भाऊचं थँक्यू. तिकडं मागं बसलो तर आपण, पण मागं काही मजा आली नाही, म्हणून थोडंसं समोर यायला लागलं. वरचं व्ह्यू पाहन तर एकदम भारी व्ह्यू. गावामध्ये किंवा आपल्या कामामधून बोर झाले असेल तर येऊन बघा एखादी वेळा तिरुपती दर्शन. खरंच 2-3 दिवस जाईल तुमचे, पण मन मस्त फ्रेश होईल, खुश. दुरून पाहू शकता. थोडंसं भेट व्हिडिओ घ्यायला लागून राहिला, कारण की कोण शिव देईल काही गॅरंटी नाही, पण व्ह्यू एकदम मस्त येऊन राहिले. व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्ही नक्की एकदा तरी या बघासाठी. एकदम लक्झरी लुक दिसून राहिला. खरंच गोविंदा गोविंदा गोविंदा, तिरुपती भगवान की जय. आणि ते आपल्या स्पेशल गाडी नेण्यापेक्षा इकडच्या गाड्याने फिरण्यात थोडीशी मजा जास्त आहे. टर्निंग जर म्हणाल तर एकदम भारी भारी टर्निंग आहे. बघा टर्निंग कशी आहे, मजा. किती वेळ चालेल कार्यक्रम माहीत नाही, पण आहे खरंच. आणि रोड जर पाहन तर रोड एकदम भारी चिकण्याचं होतं एवढ्या वरच्या याच्यात. आणि एवढं रोज ट्रॅफिक तरी रोडात नो कॉम्प्रोमाइज. रोड एकदम टॉप, क्लीन. ते पण टॉप तर आहेच, एक गड्डा नाही, एक गोटा नाही. आणि कसा कागदसुद्धा पडून दिसून राहिला. वरचा व्ह्यू बघा, एकदम भारी व्ह्यू. व्ह्यू टर्निंग. गाडी एकदम फास्टही नाही, एकदम स्लो पण नाही, एकदम सायलेंट. काळजीने सगळ्या गोष्टी चालते इकडं. बघा इकडून व्ह्यू कसा भारी दिसून राहिला.
झाडाचे ना असं दाखवू नाही शकत, पण हे रोड मस्त आहे इकडचे. एवढ्या मोठ्या पहाडामध्ये ते त्यांना बनवला रोड, तेच खूप मोठी गोष्ट आहे. लुक एकदम जबरदस्त आणि लुक एकदम भारी. तर आपण हा जो रोड आहे रेल्वे स्टेशन, जे आपण श्री विष्णू आसन काय ते तुम्हाला सांगितलं होतं, तिथून आपण बस घेतली, तिकीट घेतली बसची आपली अपडाऊनचे 200 रुपये. ए सीवाल्या बसमध्ये बसलो आपण, नॉन ए सीचे कमी असेल बहुतेक, आपण ए सीवाल्या याच्यामध्ये बसलो. आणि तिथून आता आपण जायचे 200 रुपये पे करून बसमध्ये बसलो. बस एकदम लिमिटेड, असं हे नाही का एकावर एक भरले पक्के, जेवढ्या सीट आहे तेवढ्याच सीटमध्ये लोक भरले, जास्त वगैरे काहीच. पण जो नजारा आहे पाहण्यासारखा खरंच, तो एकदमच अफलातून नजारा आहे. बघू शकता इथून कदाचित तेव्हाला हे नाही झालं पाहिजे, घसरलं नाही पाहिजे म्हणून सिमेंट कॉन्क्रीट करून टाकलं. एक दोन वेळा घसरलं असेल आणि जागोजागीच बघा मोठे मोठे पहाड, इथून व्ह्यू पहा. स्पीड एकदम रिस्ट्रिक्ट ठेवा म्हणजे स्लो, आणि स्पीड पण तेवढीच जवळजवळ 20च्या स्पीडमध्ये चालून जाते. हा भाऊ काय लयच ओव्हरटॅक मारून झाला इथं मधात. 1009 चपाती. टर्निंगच मस्त, स्मूथ टर्निंग. किती वेळ जायला लागते आयडिया नाही, पण आता जवळजवळ आपण 15 मिनटं लेट चालू केला व्हिडिओ, कारण की आपण होतो मागं बसून, मागून काही जमत नव्हतं आपलं भजन. थोडी रिक्वेस्ट केली ना, आपलं भजन जमून गेलं. चिल्लावून नाही राहिलं, एकदम जोरात बोलता नाही येत, डिस्टर्ब पण झालं नाही पाहिजे, एकदम सायलेंटमध्ये. या व्ह्यूच्या समोर सगळे व्ह्यू केलं असं मला वाटत आहे. एकदम तडकाफड कार्यक्रम. एकदम प्रसन्न असं वाटत आहे, एकदम फ्रेश मॉर्निंग झाली. बघा तिथे पवनचक्की म्हणू शकता. निवासा गोविंदा श्री व्यंकटेश गोविंदा वत्सल्य गोविंदा. बघा पर्वत घसरला नाही पाहिजे म्हणून बरोबर सगळं पॅक केलं कॉन्क्रीटने. ते पाहू शकता, हे पण काही कलाकृती एवढी काही मामूली नाही. तेवढ्या वरतून ते कसं त्यानं पॅक केलं, काय केलं त्याचं त्याला माहीत, पण बरोबर पॅक केलं. कारण की कधी पण पहाड घसरू शकते आणि रस्ता ब्लॉक होऊ शकते. रस्ता ब्लॉक झाला का सगळं वरचं ब्लॉक. बघा हे चाललं व्हेजिटेबल, वरतं जे काही जेवणाची व्यवस्था राहते त्यासाठी. बघू जेवणाचं जेवढं काही पॉसिबल झालं आपण तेवढं व्हिडिओमध्ये दाखवू. बघा मंकी त्यांची कुठं कमतरता नाही. जंगल म्हटलं का राधा तेच. 41 काहीतरी ते नंबर घेऊन आहे, पाहू शकतो. रोड बघा, रोडच एवढं क्लीन आहे की आपल्या NH7 मध्ये पण एवढे क्लीन रोड आणि एवढे पॉश रोड नाही भेटत. तेवढे पॉश आणि क्लीन. ठीक आहे, आपण म्हणू शकतो NH7वर आपल्याला काही इन्कम काही नाही, टोल नाका देतो त्याच्यात आपण टोल वाचवतो. इथं तसं वगैरे काही नाही. इथं प्रत्येक गाडीत आणि गाडीतल्या पॅसेंजरला सगळं टोल द्यायचं आहे. इथं बघा मधामधीच काही इमर्जन्सी लागली त्यासाठी व्यवस्था पण आहे. हे पण अजून एक चांगली गोष्ट आहे की इमर्जन्सी जर लागली तर रस्त्यावर काही बसू नाही शकत, तर व्यवस्था करून ठेवली त्यांनी त्याची. तुम्ही कधी पण जाऊ शकता. 24/7 कॉल हेल्पलाईन.
आणि स्टॉप स्पीड बैलाने मग काय टाकू नका म्हणते तेवाले फुकट जंगली प्राणी आहे, कधी तुमचा गेम वाजवू शकते म्हणते. सप्तगिरी एक्सप्रेस, समोरच्या बसचं नाव आहे सप्तगिरी एक्सप्रेस. आपल्याकडं जसे हेरकणी मिठाई तसे तर सप्तगिरी त्या पर्वताचं नाव दिलं असं सप्तगिरी एक्सप्रेस. रोड लहान आहे, सफिशियंट रोड आहे, एकदमही मोठ्या रोडची काही आवश्यकता नाही. ठीक आहे, एकदम मस्त व्यवस्थित. आपला हा फर्स्ट टाईम आहे याचं इथं. फर्स्ट टाईममध्ये आलो होतो आपण 2014 कॉलेज चालू असताना. मग सेकंड टाईम आलं, कॉलेज संपलं, दुसरं कॉलेज चालू होतं आणि जॉब चालू होता 2020 म्हणजे 2020 बिफोर कोरोना. आणि आफ्टर थर्ड टाईम 2026 थर्ड टाईम. एव्हरी टाईम काही ना काही चेंज राहतेच, त्यामध्ये चेंजेस पाहायला भेटते. आणि आपलं येणं एवढं आफ्टर लॉंग टाईम 5-6 वर्षाच्या नंतर, तर अवधानामध्ये आपल्या तर विसरून येत जातो आपण की काय होतं काय नाही. त्याच्यामध्ये 90% असं वाटतं की काहीतरी नवीनच आहे, पण तेवढं नवीन नाही राहत. पण तरी पण प्रत्येक वेळा काही ना काही त्याच्यामध्ये चेंजेस होत जातात, हे डेफिनेटली आहे. सेफ्टी एकदम सेफ्टी पर्पज विचार केला तर इथं खूप मस्त सेफ्टी आहे. पाहू शकतात तुम्ही, एक पण व्हेकलचा ॲक्सिडेंट झाला नाही पाहिजे म्हणून पूर्ण एकदम सपोर्ट, जो आपण म्हणू शकतो कोणती सुरक्षा भिंत, तेवढं तोडून जर खाली जातं म्हटलं तर मग आता ते तुमची लापरवाही. पण नॉर्मली जर असं जर काही धक्काबुक्की लागल्यात, जर तुमची गाडी किंवा अनकंट्रोल झाल्यानं गाडी जर जातं म्हटलं तर पॉसिबल नाही. बघा, कीप घाट रोड क्लीन. घाट रोडला क्लीन ठेवा म्हणते, एकदम मस्त. भाऊ गाडीच मस्त स्मूथ चालवत आहे, गाडी खूप आवडली भाऊची गाडी चालवणं. एकदम सायलेंटमध्ये. बघा इकडून सपोर्ट म्हणून दिलं आहे की पर्वत घसरला तर जोडवून आलं पाहिजे. सपोर्ट दिला आहे, घसरलंच नाही पाहिजे, आणि घसरला तर जोडवून आलं नाही पाहिजे. जिथं गोट्याचा भाग आहे तिथं नाही, जिथं मुरमाचा भाग आहे बघू शकता वरचे तुम्ही, मुरमाचे डल्ले जर पाहू शकता. एखादी जर गोटा पडला तर एखादी गाडी दबू शकते. बघा सपोर्ट, पण तरी पण नाही तसं काही होणार नाही, आणि मे बी झालं पण नसं आजपर्यंत. बघा हे काही नाही काही चालू आहे, सिमेंट पाणी अमकं डमकं घेऊन मस्त. व्ह्यू पहा, व्ह्यूच खूप जबरदस्त आहे. सिक्युरिटी पोस्ट, आणि समोर काय समोरचा गोष्ट एरिया बिहारी वाईल्ड ॲनिमल, अच्छा ॲनिमल हो ना, काहीतरी मदत घालून दिली. फुकट हा ब्लॅक गाडीवाला झांगल करून जायला. समोर काढून घेण्यात मागं ठेवा मधामधात. चौपाटी आहे तर भाऊ असं वाटते का आपल्याकडं सगळ्यात टॉपवाली गाडी आहे. पुढे येऊन झाली, पण लागून झाली.
असे कवर करतात ते वाले जाळी लावून आणि मग त्याच्यामध्ये टाकतात ते वालं सिमेंट त्याच्यामधून कोणते दगड बाहेर पडत नाही आणि त्याला बिलकुल पॅक मारलं जाते. असं मातीचा भाग जर राहिला तर घसरला तर मग काय, म्हणून ते कवर करून किती होतं. सेफ्टी पर्पज खूप जास्त काम करत ते करत आहे इकडं. वाटलं आपल्याला आवडलं, थोडेफार पैसे खर्च होते आणि म्हणजे पण थोडा आनंद भेटते. कमवून कुठं न्यायचं इथंच टाकून द्यायचं. महाराष्ट्रात सोडलं काय ना आंध्रमध्ये सोडलं काय जाऊ दे, टेन्शन नको घ्या, सगळं बरोबर. एकदम मोठ्याच पायलट बनवून टाकले काहीतरी स्पेशल. एक रूट इकडं चालला, इथं काय म्हणताय तर माहीत नाही. रूट इकडं चालला, आता हे रूट इकडचा गुडचा आहे तर माहीत नाही. अरे काही नवीन गुड आणि बघ सपोर्ट बघा, पूर्ण सील केलं, सगळं केलं आहे पहाडाला जाळी लावून. पाहतच ना असं वाटते, असं वाटते का बाकी काम नाही, दर्शन मग मागं पुढे घेऊयात, बसतो 4-5 वेळा फिरून जा. जवळजवळ किती किलोमीटर आहे तुम्हाला आयडिया नाही, पण होऊ शकते 30-40 किलोमीटर तरी यायला पाहिजे असं वाटते. जास्त घुमून फिरून जा लागून राहिलं. स्टॉप घ्यायचं असेल, तुम्ही थकले असेल तर स्टॉपसाठी पण मनामध्ये जागा बनवली आहे ती स्टॉप घ्या तुम्ही. बघा पुरा कवर करून टाकलं सिमेंट करून, अजिबात घसरत नाही. जाळी करून त्याच्यावर सिमेंट कॉन्क्रीट पुरा पॅक, सहजाची शक्य नाही आता. कवरिंग कसं केलं आहे भारी. बाईकनं पण काही लोकल संधीवाले दिसून आले, लोकल जवळपासचे पण ते बाईक नाही नंतर होते. जनरली तर बाईक कारचा काही बजेट नाही लागत, इथे पाहिजे बस. मला असं वाटतं की आपण जवळपास पोहोचलो असेल. 5 नंबर तिथं दाखवत आहे, त्या नंबरच्या हिशोबाने विचार केला तर काय होतं तर समोर गेल्यावर
बहुतेक ऑलमोस्ट जवळपास असं वाटत आहे. ते पण भरपूर लवकर पोहोचवलं भाऊ. पवन चक्की तेवढं माहिती नाही काय होतं इंग्लिशमध्ये तर माहिती आहे. त्याचे वायदोचे पाय एवढे पॉवर जनरेट करते एवढे काहीतरी दाखवत आहे तुम्हाला सगळं सांगणार बघा पवन चक्की. బిల్డింగ్ దగ్గరికి పోయి వచ్చేస్తే చాలు నేరుగా ఇంటికి అడుగుతాడు. जवळपास तरी पोहोचल्यासारखं वाटून राहिलं. थोडा आवाज येऊन राहिला गाण्याचा वगैरे. गार्डन बघा इकडे एकदम भारी गुरुद्वारी गार्डनचं नाव. कोरिओ काम खरंच इकडचं मानायला लागेल. एवढं बारीक कोरिओ काम कुठंच नाही आणि कोणीच नाही करू शकत. हे बघा जिथून पॉवर जनरेट होऊन जाईल तीच पवन चक्की बघा. 2 दिसून आल्या. बाईक आला ऑलमोस्ट आपण जवळपास. बघा गेट गेटवर पहा किती भारी. एवढं बारीक काम इथंच होऊ शकते दुसरीकडे नाही होऊ शकत. भेटू सियादो हां सियादो कार पार्किंग येऊ शकतो. नवीनच झाडं दिसून झाले. कशाचे झाडं इथं माहिती नाही. झाडं जबरदस्त कोणते झाडं म्हणायचे का आपण ते असू शकते. ते क्रिसमस ट्री म्हणतात ते असू शकते. तसंच वाटत आहे थोडे पण ते राहू शकते किंवा दुसरे राहू शकते. तुम्ही सांगा कोणतेच.
व्यंकटेशाय निगम. इकडचे संस्कृत डोक्यावरचा पदर लई खाली जाणार. संस्कृती झोपाव ते येईनच. आपण नाही करू शकत ही गोष्ट. या हॉस्पिटल किती जाना पड़ता है दर्शन के लिए? बस स्टैंड का सर ముందు కొట్టుకోవాలి లాకర్ రూమ్స్ ఉంటాయి नेक्स्ट बस स्टॉप ये लास्ट है नेक्स्ट बस स्टैंड बहुत साहब या बेटा कल पीछे रहना. उसके पीछे आ रहा हां यार आप सीधे